घरात शांतता हवी असेल तर हे नक्की ऐका. प्रत्येक घरात घडणारी ही कथा तुमच्या मनाला भिडेल. एका छोट्या शहरात एक साधं कुटुंब राहत होतं. शरद, त्याची पत्नी सुनंदा, मुलगा अभिजित आणि सून नेहा. अभिजित एका बँकेत काम करतो, तर नेहा शाळेत शिक्षिका आहे. लग्नाला फक्त 2 वर्ष झाली आहेत, पण आता घरातला माहोल काहीसा ताणलेला आहे. सासू सुनंदा रोज नेहाच्या प्रत्येक बोलण्याचं विश्लेषण करते. काल ती असं का बोलली? तिचा आवाज चढला होता. ती सासूला उलटी बोलली. पण जेव्हा सुनंदा स्वतः रागात वाईट शब्द बोलते, तू आमचं आयुष्य खराब केलंस, तुझ्या घरच्यांनी काही संस्कारच दिले नाहीत, तेव्हा कुणी काही बोलत नाही. नेहा प्रत्येक वेळी शांत राहते. तिच्या मनात मात्र प्रश्न उठतो. माझ्या प्रत्येक शब्दाचा हिशोब ठेवतात, पण त्यांच्या शब्दांचा कुणी हिशोब ठेवतो का? नेहा रोज पहाटे उठते, घरकाम करते, शाळेत जाते, मुलांना शिकवते आणि परत आल्यावर स्वयंपाक करते. पण कौतुकाचा एकही शब्द नाही. उलट चुका झाल्या की टोचणारे शब्द मात्र लगेच. इतकं साधं कामही नीट होत नाही. तुझ्या माहेरी असं शिकवलं का? हे सर्व ऐकून नेहात मनातून तुटते, पण उत्तर देत नाही. कारण जेव्हा ती उत्तर देते तेव्हा घरभर ऐकायला मिळतं. सून सासूला उलट बोलते. रात्री ती तिच्या डायरीत लिहिते, माझ्या शब्दांवर सगळ्यांना आक्षेप आहे, पण त्यांच्या शब्दांनी मला किती जखमा केल्या हे कुणालाच दिसत नाही. अभिजित हे सगळं पाहतो, पण शांत असतो. तो म्हणतो, माझी आई दुखावेल, मग घरात कलह होईल आणि नेहाची वेदना अजून वाढत जाते. एका संध्याकाळी फक्त मीठ थोडं जास्त झालं, तेव्हा सुनंदा चिडली. नेहमी काही ना काही गडबड करतेस तू. नेहाने शांतपणे म्हटलं, आई, थोडी चूक झाली. पण सुनंदा थांबली नाही. तुझ्यासारख्या सुना घर उद्ध्वस्त करतात. त्या क्षणी नेहाच्या डोळ्यात पाणी आलं आणि पहिल्यांदाच तिने आवाज उठवला, आई, मी कधी तुमच्याशी वाईट वागले नाही, पण तुम्ही मला रोज शब्दांनी तोडतायत. संपूर्ण घर गप्प झालं. अभिजित घाबरला, पण सासूचा चेहरा रागाने लाल झाला. हे बघा, आजकालच्या सुना सासूला शिकवतात. तेव्हा नेहा शांतपणे आपल्या खोलीत गेली. ती सगळं काम करूनही काही न बोलता बसली. रात्री तिने फक्त एवढं सांगितलं, आई, मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं, फक्त थोडं समजून घ्या, एवढीच विनंती होती. दुसऱ्या दिवशी सकाळी सुनंदा मंदिरात गेली. तिथे पंडितजी प्रवचन देत होते. ते म्हणाले, कधी दुसऱ्याच्या रागांवर रागवण्याआधी स्वतःचे शब्द आठवा. कुणाचं मौन म्हणजे कमजोरी नाही,
ते सहनशीलतेचं चिन्ह असतं. ती वाक्ये सुनंदाच्या मनात खोलवर उतरली. ती घरात परतली. नेहाच्या खोलीत गेली. नेहा मात्र खिडकीजवळ बसलेली होती. तिचे डोळे लाल झालेले होते. सुनंदाने हळूच हात ठेवला तिच्या खांद्यावर. "बाळ, माफ कर. मी तुझ्या शब्दांचा हिशोब ठेवत राहिले. पण माझ्या शब्दांचा विसर पडला." तेव्हा नेहाच्या डोळ्यात पाणी आलं. तिने सासूचे हात धरले. त्या दिवशी दोघींनी पहिल्यांदा खरं बोलणं केलं. न टोचणं, न आरोप, फक्त मनातून संवाद. अभिजित दारात उभा होता आणि त्याच्या चेहऱ्यावर शांत स्मित होतं. त्याला जाणवलं, घरात शांतता तेव्हाच येते जेव्हा बोलणं कमी आणि समज वाढते. प्रत्येक घरात अशा गोष्टी घडतात. कधी सासूचा शब्द जास्त जड पडतो, तर कधी सुनेचं मौन खूप बोलून जातं. पण नातं टिकतं तेव्हा जेव्हा दोघीही एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात. शब्दांचा हिशोब ठेवण्याऐवजी थोडा प्रेमाचा हिशोब ठेवा. कदाचित घरात शांतता आणि मनात समाधान दोन्ही वाढेल. घरात शांतता हवी असेल तर कोणाला बदलायला हवं, सासू की सून? तुमचं मत कमेंटमध्ये लिहा. धन्यवाद.